झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यातल्या दुष्काळानं जणू लोकांना पाण्याची किंमत शिकवली आहे। त्यामुळे आता पाण्याच्या प्राचीन स्रोतांकडे नागरिकांची नजर वळली आहे। जालना जिल्ह्यामध्ये अंबडमध्ये अहिल्याबाई होळकरांनी 16व्या शतकात बांधलेल्या 6 बारव आजवर दुर्लक्षितच होत्या। आता या बारवांची साफसफाई सुरू झाली आहे। त्यात येत्या पावसाळ्यात पाणी साचल्यावर नंतरच्या काळात जालनाकरांची तहान भागू शकणार आहे। बारवांचं बांधकाम सुद्धा इतकं चांगलं आहे की त्यातलं पाणी स्वच्छ आणि नितळ राहत असल्याचं जुने नागरिक म्हणतात। शिवाय बारवांमध्ये नैसर्गिक झरे आहेत, त्यामुळे 2 किलोमीटर मधल्या विहिरींचं पाणी सुद्धा वाढणार असल्याचं सांगतात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळानं या भागातील नागरिकांना जणू पाण्याचं महत्त्व समजून दिलंय। आपण यावेळेस अंबड शहरात आहोत। आपण अंबड शहरात पाहू शकतो, या अशा प्रकारच्या या अंबड शहरात 6 बारव आहेत। जवळपास 350 वर्ष जुन्या म्हणजे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात या बारव बांधण्यात आल्या आहेत। अहिल्याबाई होळकर यांचं इथे सगळं संस्थान होतं आणि त्यातूनच या सगळ्या बारव बांधण्यात आल्या। त्या काळी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून या बारव बांधण्यात आल्या होत्या। यातून नागरिकांना पिण्याचं पाणी, गरजेचं पाणी आणि पाणी नगरपालिका पुरवत असल्यामुळे या बारवकडे कोणाला लक्ष देण्यासारखंही वाटलं नव्हतं। मात्र यावर्षी जो भीषण दुष्काळ पडला त्यातून नागरिकांना पाण्याची गरज समजली आणि आता त्यामुळं या बारवला साफ करण्याची मोहीम चालू आहे। काही सेवाभावी संस्थांनी यासाठी पैसे दिले, नागरिकांनी पैसे गोळा केले आणि नगरपालिकेने सुद्धा या साफसफाईसाठी पैसे जमा केले आणि त्यातून आता या बारवची साफसफाई सुरू आहे। आपल्यासोबत शहरातील काही नागरिक आहेत, त्यांनी हे सगळं खर्च केलंय, एकजुटीने त्यांनी सगळं घडवून आणलंय। मला एक सांगा, तुम्ही हे सगळे जे आता साफसफाई करतायत, पैसे जमा कसे केले आणि काय यासाठी यामागची काय तुमचं म्हणणं आहे? ह्याच्या मागचा आमचा उद्देश असा आहे की दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची खूप परेशानी होऊ लागली अंबडमध्ये आणि 2-2, 3-3 किलोमीटरहून इथं पाणी आणायचं काम पडू लागलं आणि पाण्याचा सोर्स असताना ते पाणी उपयोगी नाही येऊ लागलं ना। त्याच्यामुळं हे लक्षात आलं सगळी गोष्ट की हे जर उपयोगात घेतलं तर भविष्यात आपल्याला टंचाईचं वर मात करता येईल पाण्यासाठी। भविष्यातील टंचाईवर, पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनी आता कंबर कसली आणि त्यातून असे लोकोपयोगी काम सुरू आहेत। अशा सगळ्यात 6 अवाढव्य बारव आता साफसफाईचं काम या नागरिकांनी हाती घेतलंय आणि यातून येत्या काळात ही लोक दुष्काळावर आणि पर्यायानं पाणी टंचाईवर मात करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, अंबड, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।